हरिः ओम कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां भातेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानम् एकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मधर्मस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। न हम कर्ता हरिः कर्ता न हम कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रंथमुदीरयेत। आम्ही बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्य पळित रसचे तांतो एद्दोळू व्रत नियम विसर्जन विधी म्हणले 24 अध्याय कालचे दिसाक जाल्ला। आयचे अध्यायांतू कसल काणी म्हूण पळोवे। नारायण महर्षी नारदाक सांगता कसलें म्हूण म्हळ्यार नारदा पुरुषोत्तम मास महात्म्य सांगून जाल्ले नुत बैसल्यांची वाल्मिकी ऋषी त्या वराक द्रडधनमरायो वाल्मिकी ऋषीक नमस्कार करता आनी अर्घ्यपाद्य दिवन तांकां पूज करता। द्रडधनमाले पुजेन संतुष्ट जाल्लो वाल्मिकी महर्षी तुका बरें जावो कल्याण जावो म्हूण आशिर्वाद करून आनी हांव स्वस्ती तेस्तू तुमकां स्वस्ती चांग जावो गमिष्यामी सरयूं पापनाशिनीम आनी हांव पापनाशिनी जावन आशिल्ले सरुनेंची तिराक वता तागेलो आश्रम थंयची म्हूण सांगून म्हणटरस वाल्मिकी ऋषी सांगतरस राया पळय उलोवन उलोवन वेळ जाल्लो कळ्ळी सांजे जाल्ले म्हणून तांणी आखणी कनी करून थंय दुखून कुडले प्रयाण केलें तांणी म्हळ्यार काळोख जावं भितर जाल्लेले तितले वचून पावका तांकां। रायू केदनाय कशीची मालगडे आत्मीय बंधू ಬಳಗ सो इश्ट मित्र सो कोणीय जावो घरा बागला आयलींची म्हूण जाल्यार एक औपचारिकते जावो एक उपचार कसले म्हूण म्हळ्यार तांकां घरा भायर थंय व्हरून ಸ್ವಲ್ಪ दूर थंय व्हरून सोण येवचें क्रम तशी हांगा रायू ಸ್ವಲ್ಪ दूर थंय तांगेल वट वचून सोण अरमनेक आयलो। मागीर बायलेला सांगता काय द्रडधन्व उवाच द्रडधन्वराय सांगता हे अयि सुंदरी संसारे हे सारे हे सुंदरी अयि संसारे हे सारे किं सुखम नृणाम रागद्वेषादि षट्शत्रौ गंधर्वनगरोपमे ये काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य ये प्रेशत्रु ये अरिषड वर्गादुकून व्याप्त जलले आनी गंधर्वनगरशी क्षणिक जलली हे संसार सागरांतू मनुष्या कसले सुख असवे। गंधर्वनगर म्हळ्यार मायानगर म्हणटाची आतांच म्हूण गंधर्वनगर दिसता काय अकस्त मस्त गंधर्व विद्याधर थंय प्रयासाची नर्तन करताची अप्सरसाची अशी तशी बरी चंद म्हणले खूब भितर ते माय जाता दोळ्याले दुखून तशी ते गंधर्वनगर म्हणचे मायानगरी म्हूण तशीची गंधर्वनगरा म्हणजे संसारी क्षणिक आज असं म्हणलें जेन्ना अन्य घडी नासनाची म्हणटन त्या मनुष्य देहाक कसल सूख अस जीव असतना वात कफ पित्त हे तिनी प्रकोप म्हणटाचे हाजे प्रकोप जाले कुले कसले एक आंगाक सीक येयले ताजे नंतर मलमूत्र रक्त किव म्हळ्यार आमी रश जेवचे म्हणटा पळय ताजेन बोर नासता। मागीर मरणा नंतर क्रिमी कीट इत्यादी कुस्सून आसता जो भस्म जावन वता हे देह कसो प्रयोजन आस हे सार जावन आशिल्ले संवसारांतू आनी मस्तकाळ राबच्या नज्ज कसले नाहंतू काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य असले पुरे शत्रू हें पुरे आमकां चांग जेवच्याक सोणा सगळे देह आसतना वात पित्त कपाचे चेडवण्या निमती नाना रोग मागीर मरतरी क्रिमिकीट खाता न्हय एक घड भितरी जळून भस्म जावन वता। हें देह आमकां दिवन आमी कसो प्रयोजन करून घेतले तशें न्हू हे गुणसुंदरी
आम्ही शाश्वत जावन सुचेक मोक्ष पावचे खातीर देह दिवचे परमात्मान तशें ये शरीर दुखून नश्वर शरीर ये नश्वर शरीर दुखून शाश्वत मोक्ष पावचे खातीर आम्ही वना वचा पुरुषोत्तमाल ध्यान करया म्हणून म्हणटना ती वेळी तशीच बारी साध्वी पतिव्रते बामणान सांगिले ती एक वेदवाक्य जायत म्हणटा ती सांगता खंय रया पतिव्रता स्त्रियांक बामणूची देव म्हणटाची तू खंय वता थंय हांव येता पतौ गते तू या नारी ग्रहे तिष्ठती सावने स्नुषाधीना तू सा नारी शुनीव परवेश्मनी बामणानं नानतले नंतर रान्ना वच्चो खंय वच्चो खंयची बायल खंयची स्त्री पुत्ताले घरकड बिनी रप्तकी बामणा सोणू ती सोसेल तिगेले सुनेल अधीन जाल्ली त्या वेळाक शुनीव परवेश्मनी कोणालकी घरान तुल सुणें तांगे बीन आपणाल घरा आयल्यार कशी धांवडायता पळय तशीची तिगेल जीवन जत्ता खंय आत पुरे हेंचे जेवचे कलियुग म्हण आमी लेखचे जाल्यार कितली स्वार्थाचे जीवन जाला म्हळ्यार आ नम्मा होड कोरून विद्या बुद्धी सकड दिवन एक वाट्टे हाडतरी मागीर आ नम्मा चेडवा नाकाची तसले बामण मस्त गोळ नाणानातल्यार बायलेक ससार अशी प्रजे तरस पुढे आशिल्वे नानवे तशी आन जवो भाव जेवतो पूत जेवो तांणी पुराय बामणू लागीन तिले बायलेक तांणी पुराय दिवचे कितले कसं की थोडे तांगेल म्हणटाक जाल्यार बामण मान कसं जाय तें अमित जावन दिवचें तशें म्हणटना कसं जाल्यार एक पतिव्रता स्त्रीन बामणाल वटू वचूं का म्हणस बामणाल वटू आशिल्ले तितले एक जिवनांत भद्रता विंगड कोणा वटू आसल्यार ना तशें हांव तुगेले वटू येता म्हणटना मागीर कसो करचें द्रडधर्मरायो तागेले पुत्ताक पट्टाभिशेक दिता करता आनी अरण्याक वता हिमाचल पर्वताचे समीप वचूचे एक गंगा तीरा लागचे एक वनांत वास करता पुरुषोत्तम मास येयलो त्रिकाल स्नान पुरुषोत्तम मास आचरण करच्या शुरू केले त्रिकाल स्नान करून व्रतानुष्ठान घेवन निरंतर परमात्माल ध्यान दृढधर्मरायो कसले आश्रय नाशी दोन हात वयर करून राबून निराधार जावन एक पांयार राबून त्या बाई कशी अंगुष्टे वयर राबून निराहारी जावन कृष्ण मंत्र जप करून तपस करतशील खंय ती तागेले सेव करतरस पाप अशी तपस करतरसतना पुरुषोत्तम मास जाल्लो म्हणली फुडले गांठ शब्द एक पळकय कसं म्हण पळयल्यार एक व्हड भांगराचें विमान थंय येयलें तांत पुण्यशील आनी सुशील म्हूण बशिल्ले दोग जन बेसून आशिल्लीची ते विमान थंय येयलें सपत्नीक जावन आशिल्ले रायाक थंय म्हळ्यार दृढधर्माक गुणसुंदरे वट्यो आसतो ताका बारीस आश्चर्य जालें तें विमान कोण म्हणून तांत पळयलें पुण्यशील आनी सुशील तांणी विष्णुदूत म्हणटाचे तांणी ह्या दंपतीक नमस्कार करून तुमी आमगेले विमानार बैसाची हाज वयरी तुमकां हांव गोलोका व्हरच्या म्हूण विमान घेवन येयला म्हणून तशी दडधर्मरायो पुरुषोत्तम मासान तपसी करून निर्भय म्हळ्यार वपास एकडे वचना निर्भय म्हळ्यार थंय कसले भंय आसा भंय ना म्हळ्यार न्हय वपास संवसार म्हळेले भवान तूं येवची भंय ना ताका तो पुरुषोत्तमाल सानिध्यांत बारी आनंदारी वास्तव्य करता आशिल्ले हेची प्रकार तिकाय तशी म्हणली ताका म्हळ्यार ती बामण तपस करता ती तपस करनी आसचे पुरो जाल्यार तिणें तिगेले बामणाल सेव केला तशें न्हू ती बाई बामणाल वटू गोलोका चमकली मागीर नारायण महर्शी सांगता नारदा म्हाका एक जी बसूचें कितली म्हूण हांव तुका पुरुषोत्तम मासाचें महिम सांगचें भुलोकांत ह्या पुरुषोत्तम मासाक समान जावन वचचें आनी एक मास ना सहस्र जन्मा तपस्या केल्यार मेळना ना तें फल केवल एक पुरुषोत्तम मासाचें एक आराधन केल्यार दुखून मेळटा म्हणून म्हणटा तशी पुरुषोत्तम मास आराधनेन दृढधर्मरायनी तागेल बायल गुणसुंदरी दोन जन वैकुंठा चमकलेली काणी हांगा पळयल्या केन्नाय देवाले एक आराधन करल्यार तांतूय पुरुषोत्तम मासा आराधन केल्यार
कितली सकडी प्राप्त जाता म्हणून सहस्रजन्मा तपस्ये केल्यारी मेळना फल एक हे महिने आराधनेन मेळटकय. उपासू दान स्नान जप पळय कसल म्हळ्यार व्याज तोपी कृते अशी विंगडा दाखोवचे खातीर एक उपास केला री कोटी जन्मा केलेले अनेक पापा राशी नाश जावन वतके केदनाय कसले करतना दाखोवचे खातीर केल्यार कृष्णान गीतेन तो सांगला ते धंबाचार म्हणून जाता म्हण धंबाचाराची भक्ती नाका ती तामसीक भक्ती जाल्ली म्हूण सांगून कृष्णान गीते सांगिल्स हे तामसीक रितीरी पुरुषोत्तम मासा आराधन केल्यारय फल आसा म्हूण हांगा सांगताची तशी त्या काणी जातना थंय रायो पुरुषोत्तम मासाचे फला विशीं सांगतना ते रडधनवराय ह्या काणी सांगून नारायण महर्षी नारदाले सांगता एक काणी म्हाका उडगास आस ते कसं म्हळ्यार एक मांकड मांकड ते इतले करून मनुष्य न्हय ते ताका गोतना स्नान दान जप तप कसल म्हणून तसल मांकड हे पुरुषोत्तम म्हयन्यांत 3 दीस स्नान करलेले देखून ताजे पाप नाश जावन पूर्वजन्मा केल्लेले सर्व दुष्कर्मा संचय नाश जावन ते मांकड शिलेची दिव्य देह पावन गोलोका चमकलेले काणेस तशी पुरुषोत्तम मास चैत्रांतू चैत्रादी सर्व मासा पशी श्रेष्ठ तशी सांगतना ना अहो मूढा न सेवन्ते मासं श्री पुरुषोत्तम ते धन्याः कृतकृत्यास्ते तेषां च सफलो भव पुरुषोत्तम मास इतले महिमस म्हणून कोणूय कितली मनीस ते मासा आराधन करण्याची मूर्खतांनी कोण हे मास विधिवत जावन स्नान दान जप होम उपोषण म्हळ्यार उपास सकड करून आराधन करता की तांणी धन्य जाताची कृतकृत्य जाताची जन्म सार्थक जाता म्हणटना नारद सांगता वै मनुष्य जन्म मात्र मोक्षा खातीर साधन करच्या योग्य म्हूण म्हणटा सकल पुरुषार्थय साधन करूं योग्य जावचे मनुष्य देह म्हूण म्हणटा जाल्यार कपिले देहांतू येवन कपी देहा दुखूनची खाली एक पुरुषोत्तम मासा 3 दीस स्नानान पुण्य मेळ्ळो त्या मुक्त लोकाच्या मुखार म्हण तूं सांगले पळय हे नारायण मुनी ही काणी बारी लायकस अशी दिसता सर्व जनान आयकल्यार मंगळ जात तशी दिसता तशी ते कपीचे वृत्तांत म्हाका सांगतवे तो कपी पूर्वजन्म जेव कसले ताजे लायक आशिल्ले 3 रात्री दिसू स्नान करले म्हणून खंय आशिल्ले ते ताजे पूर्वजन्म कसले कसल आहार सेवन करता आशिल्ले खंय जल्ले खंय खंयचे रान्ना वास जावन आशिल्ले ताका कितली पुण्य कशी प्राप्त जाली ह्या पुरे म्हाका सांगपाक तेवय कशी विस्तरेणैव मह्यम शुश्रूषवे वद म्हाका विस्तार जावन सांगता कित्याक म्हळ्यार तूं सांगतनाची म्हाका अमृत पिल्लल तितली संतोश जाता म्हणटना नारायण मुनी सांगता नारदा हे वानर पूर्वजन्मांत केरळ देशांत एक कडू लोभी ब्राह्मण लोभी म्हळ्यार दुडवा पिस्सू म्हूण येता तशी सगळो दीस कशी म्होंवा मोव संचय करतकी तशी द्रव्य संचयांत आसक्त जावन आशिल्लो तागेल्या अन्नान ताका चित्रशर्म म्हूण नांव दवरलेलें जाल्यार ते ब्राह्मण कडू लोभी जावन धनसंचय करता शिवाय तो खायना तागेले चेडूपळा खावचें दिना तागेले बायलेक पळयना कसं एक चांग वस्त्र घालना एक चांग आहार जेवना कोणाकय दिना आहार ताजे निमती जावन तागेले दुर्बुद्धीक तागेले पिसनारपणाक समजावन ताका कदर्यो म्हळ्यार पिसनारो म्हूण कदर्यो म्हळ्यार मेजर तशी कदर्यो म्हळ्यार नांवान तो प्रख्यात जालोलो आडनांव तागेले निचावन नांव चित्रशर्मो जाल्यार तागेले ते जीवन करचे रितीन ताका कदर्यो म्हूण नांव आयलें एक दीस परमात्माला प्रितीर जावन खंयचे होम हवन करनी पित्रश्राद्ध तर्पण कसले करनी ताणें नाका ಕೆಲವು जन आसताची मस्त कीर्तेवका म्हूण सांगून तांणी कांय पुणी दान धर्म करचे नांवा खातीर जावन डंबाचारा खातीर जावन पुजा यज्ञ याग दान धर्म सकड करता हाका तेवय ना दुडवा राशीर बसला जाल्यार तो कीर्ती खातीर जाल्यार एक परोपकार करनी
त्या सोडी कितलं मटा पिनार म्हळ्यार ताका डिपेंडंट तागेले बायल चेडूं वय तितले अवलंबीत जावन नाशिल्ले. आनू अम्मा बायल चेडूं तागेले भाव भयण्यो कोणाले पोशण कर न्ही दुड्ड खर्च तुका जाता म्हणून अन्यायान दुड्ड संपादन करचें भुंयन तूं पोंड काणू पूर्ण दवरचें तीच बुद्धी. खंयचे मास आराधने करनी माघ मासांत एक तिलदान कोरका म्हणस त्या करनी कार्तिक मासा दीपदान कोरका म्हणस त्या करनी ब्राह्मण भोजन करयनी वैशाख मासांत तूं धान्य दान दिनी कसले करना तो ताणें खंयचे एक दान म्हण केल्लें ना ताणें म्हळ्यार हांगा खंयची कळा पुरय दान दिवका म्हणस तशी पर्वकालांत तूं सुवर्ण दान दिवका रजत दान दिवका सूर्यसंक्रमण कालांत पुरय दान दिवका चंद्र सूर्य ग्रहण कालार जप होम करून दान दिवका अशें पुरय आसना पुराणां सांगतात न्हय. कसले करना मात्र न्हय तितलेच तितले पूर्ण दवरता तितली घोळटा मागीर येसना दोळे दुखून कोणाय पळयला पुरो दोळे दुखून उद्दा देवय तरी म्हगेलें कांय ना पडटा कांय न्ही आज कसलें ना 4 दीस तुकून उपास बायल चेडूं उपास घाल्ला कसलें करूं जायना म्हाका म्हूण न्ही म्हाका तर आसता पळोवच्याकय पडटा खायना न्हू तो कितले दुड्ड आसल्यार ओट्टू केल्यार मागील दुड्ड आसल्यार पडटा काय ना ताण घोळ्ळो दुड्ड ओट्टू करून दवर मागील दुड्डू आनी पडटा काय ना तशें जावन तो भारी क्रश शरीर आनी कळकळो चर्म जावन तो पळयतनाच बद्दची हो दळिद्र जन म्हूण सांगून दिसुकात कोण जाल्यार तागेले वयर मन करगून दान दिवकात तशें आशिल्लो तो. समज एक पावसाळेंत तूं पावसाक वताक शिंयाक पळय जेवका जाल्यार लांबगल घालना करचुका न्हय म्हूण सांगून तशें हांव सगळो दीस हांव दुर्बळ म्हाका कोणें कसलें दियाच हांव दुर्बळ म्हगेल्यार कसलें ना म्हाका कोणें कसलें दिया हांव जेवनी हांव खायनी म्हणून भिक्षा मागतची गांवांत दुखून गांवां संचार करून ओट्टू केलेलो दुड्ड हाडून थंयच रुखापंदाक पूर्ण दवरता. स गोदोहन मात्रम ही कुत्रापि स्थातुम अक्षमः लोक धिक्कार संदग्धो बभ्रामोद्विग्न मानसः. एक घडी तो राब्बील कडेन राबना आशिल्लो की जन पुरय ताका नित्य हागेली हेंचें म्हणटना 1 दीस दिता 2 दीस दिता मागीर केन्नाय येवन निमगीत जेन्ना तागेली बुद्धी कळटा न्हय जन ताका बस दिना तुका उसळ हांगा दुखून येवनूक हांगा म्हूण न्ही ताका धिक्कार करता न्हय ताका दर्यो ब्राह्मणाक मन पिशेशी जावन एकडे तेकडे धांवत रस्त शिलके. एक दीस तेका दर्यो ब्राह्मणाले एक मित्र तो येता पळयत हेका दर्यूक ताका रानांत थोडेक तोट आसा तोटा येजमान तो थंय हाका पळयत यो तुगेलो वस्त कसो जाल्ला अशी कसले जाल्ला तूं कुडले तो दर्यो सांगता म्हाका पळय पडटा कावच्या कसलें ना म्हाका मस्त कश्ट म्हाका बायल चेडूं आसा तांकां कशें पोसुचें म्हूण कळना एकदम रडता ताका पाप दिसता तो आनी म्हणटा म्हाका पळय हांगा दिकर्सिताची जन तिरस्कार करताचे हांगा राबच्या म्हाका साध्य जाता म्हूण हांव खंय वचचें म्हगेलें कांय ना न्हय म्हणटा न्हय. ते ब्राह्मणाक पळोवन तागेले ते मित्रा भारी बेजार जाल्ले ताका तो सांगता पळय रे हांव राजभवनांत थंय रक्षक काम करतरस हांगा म्हाका एक तोट आसा तें तोटाक रे तोट पळोवन घेतले कोणीय नाची तूं थंय म्हगेले तोट पळोवन घेवन राब तूं पुराय विसर दुख्ख तुगेलें हांगा राबून म्हगेलें तोट पळोवन घे ताका प्रतिफल जावन हांव तुका कसलें पुणी दिता म्हूण न्ही सांगता न्हय कदर्यो जायत म्हूण म्हणटा. सीदा वचून गांव सोण चमकलो तागेले तोटा वचून वास करचें राबलो. केन्नाय कदर्यो तागेलो ओटू आसता तो कसो सांगता तें काम करता हें पळयतना ते तोटाचे रक्षक तागेले मित्राक हागेलो भारी संशय भारी खूश जाली खूश जावन विश्वास आयलो ताका. मागीर तो म्हणलो म्हगेलो तोट तुगेली इतलीच्यान दुखून कोणेय पळयनाची कदर्यो तूं हांगा राबून म्हगेलो तोट पळय म्हाका रायान कामां आपयलां हांव थंय वता वचून येवका तत्तवळी येवन हांगा पळयता म्हूण. तशी तो चमकलो ते राजगृहांत कांय न्ही कांय ताका कार्य आसता तशें जावन तो मस्त काळ जाल्यार तोटा वचचें जायना कशी कदर्यो पळयत न्हय कशी कदर्यो पळयत म्हूण हांगा तो ह्या ना म्हणले कुडले ह्या कदर्यो ब्राह्मणाक भारी संतोश तो कसो करता तागेले तोट अशें पळोवचें सुरू केलें ताणें. अक्रीणता वशिष्टानी लोभेनातीव दुर्बलः तत्फलानी कदर्यस्तु जगासु निर्भरम मुदा तो कसो करता तागेले
तागेले दोस्ती चलतोटा जेल्लेले ते पुरे फलवस्तू पुरे ज्या जेल्ले खत्ता उरलेले विकता तशी विकून येईल द्रव्य पुरे तो तोच करता ताणें विचार केल्यारी तो तोटा मालीन म्हळ्यार त्या तोटाचे यजमानान खंयींच एक ताका विचार करूं येईल तेन्ना कसं जालें येपन कितली फल जालें कसं जालें तेदना हाणें फटयो फटयो लेक्काचार सांगूं सुरू केले अयो आमी हें घरांत हें गांवांत घर घर भिक्षे कोरून खावचें आनी तुगेले तोट राखचें हांवें म्हाका हांगा कसं खावच्याक एक पंत कितलेय राखून बैस कसलेय जेवो कितले पक्षी खंय दुखून येवन फल खाता म्हण ना पळय हांगा कितले की पक्ष्यांक हांव मारून घाल्ला हांगा राशी जाल्ला पळय कडे तो पळयता वय पक्षी मारलेले ताजे कुडके रेक्के पाक हड्ड पुरे दिसतना वय हो मदचंद करून पळयता म्हूण सांगून ओपास तागेले रायाल घरा वता तो तागेलें काम करूंक अशी हिची जतर आसता प्रती पण ताका धरयून ताणा येईल तेन्ना कसले पुणी नेमन सांगचें तागेले हितलांतूल तागेले तोटांतूल पुराय हाणें काडचें धैर्यार विकचें तो दुड्डू वपास पूर्ण दवरचो अशी जीवन जतर सकदर येवले एक चूर ताका मनांत भंय म्हूण जायना खंय ते यजमाना कळटकी म्हळ्यार भंय जायना अशी जतन ताका 87 वर्श जाल्ले म्हांतार जालो एक दिवस तो थंय रानांत तुची मेल्लो मेल्लो तेन्ना तागेलो अंत्यसंस्कार करूंक उज्जोयना राखुडयना म्हूण जाल्लें ताजे खातीर केन्नाय म्हणचें कसलें म्हळ्यार ना भुक्तं क्षीयते पापमिती वेदविदो वदन आमगेले पाप आमी भोगूंक आहा त्या शिवाय पाप नाश जायना म्हूण सांगून वेदविदो विद्वत गोत आशिल्ले वेदविद जन सांगताची तशी यमभट्ट कसं करताची हांग आसतना व्हड पापिश्ट तो मुदगर आयुध घेवन ताका मारतर मारतर तांडून व्हरतर कदर हा हाय म्हूण सांगून ते महाभयंकर खंय ती यमलोकाची वाट गरुड पुराणांत आनी सांगताची बारीक कश्टान यमलोका थंय चमकलो त्या वेळाक पुर्वार्जीत कर्म पुरे उडगास येता ताका अयो हें हांव दुरात्म जाल्लो हांव अशी केल्लें हें म्हगेलें अज्ञान पळय हांव नाका जाल्लें केल्लें ताका बाद म्हगेले दोस्तीकय विश्वासघात केल्ले अशें पुरे तो ताणें केलें पापकर्म पुरे सांगून 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 रडता मागीर तागेले इतलें कशें सांगता म्हाका इतली दुडू पिशी कसो खातीर येयलें कसलें साधन केल्लें हांवें म्हगेलें सगळें आयुश्य व्यर्थ जावन काडलें न्हय मस्त कश्ट पावन द्रव्य संपादन केल्लें खायनी जेवनी बैल चेडवां दिनी कसलेय करनी सर्व पूर्ण दवरलें एक दीस कसलें बोगले ना न्हय आजी तें द्रव्य पुरे कोणा वतकी इतकी यमपाशान म्हाका बांदिला आतां हांव तांगेलें अधीन जावन आसा आतां म्हाका वापस वचचें जातकी तेकाय पुरला कसं केलां म्हूण सांगून कोणाकय काण दिवचें जातकी कसलें ना मनुश्य देह घेवन येवनी कसलें पुण्य कार्य करनी हांवें एक दान करनी एक होम हवन करनी हिमालय रानांत बैसून तप करनी माघ मासांत ताका पुरे उडगास येता माघ स्नान करनी कार्तिक स्नान करनी दीपदान करनी एक पुणी स्नान दान जप तप कसलें करनी एक दान दिनी हांव कोणाकय एक उपास करनी कसलें करचें सगळो दीस दुडोट करच्याकच आशिल्लो हांव मात्र न्ही नाका कडे पक्ष हांव पुणी पोट्टा खावन सम म्हगेले देह पुणी पुश्ट करून घेवप आशिल्लो न्हय तेंवूय करनी कसलें दुड्ड केल्लो तेवय अन्याय संपादन केल्लें कसलें चांगाकय वचनी हांवय भोगनी कोणाकय दिवच्याकय दिनी तशी जीवन केलें म्हूण हांव बुद्दीनांतल्या वरी कदाचित जाटरो वन्नीही नाने निर्वापितो मया व्यर्थ म्हगेले देहा कश्ट दिले आनी म्हगेले पोट्टांतूल जठराग्नी ताका एक पोट भरती भोजन करून तृप्तय करनी जेवो एक परब कसलें चांग दीस म्हूण सांगून एक चांग वस्त्र पुणी नेसलो हांव तेवय ना म्हगेले ज्ञातीजन म्हगेले बंधू बांधव म्हगेले स्वजन म्हगेले बायल म्हगेले चेडूं म्हगेले आनम्मा म्हगेले भावंड ब्राह्मण सदा सर्व काळ म्हगेले की आसतले जनतांनी म्हाका अंतरसून म्हगेले खातीर म्हगेले अधीन जावन म्हगेले वयर अवलंबीत जावन आशिल्ले तांकांय हांव पोट्टा घालनी तांकांय एक चूर संतोश दिनी आनी एक जनांक पुणी मृश्टान्न भुजनी एक पंत पुणी घालनी हांव म्हूण सांगून तो रडतर आसता कदर
ಯಮದೂತ ಜಲ್ಲರಿ ತಕ್ಕ ಮಾರ್ನ್ ಮಾರ್ನ್ ಯಮಧರ್ಮರಾಯ ಅಲ್ಲಾಗಿ ಬರ್ತಾಚಿ ताका पळील कोळे चित्रगुप्त यमधर्माक तागे शुभाशुभ कर्मा पट्टी चित्रगुप्तान पळोवची तशी तर यमधर्मा सांगता की यो भयंकर अधम ब्राह्मण यमा धनलोभी दुष्टबुद्धीचो हाकेल पुण्यकर्म सोदिला रे म्हाका एक चूर मेळ्ळी कसलेय मेळ्ळी तो तोटांत आशिल्लो शिवाय थंय पापकर्म केलेले त्या तोटा यजमानान हागेल वयर भारी विश्वास दवरलेले हाका तोट दिवन चमकलो तो हाणें थंय आशिल्ले फल खावचें कामचें विकचें दुड्ड करचें आनी थंयची पूर्ण सोडचो तो दुड्ड मात्र न्ही ताणें विश्वासघात केलेले आनी खांपिले दोनी तागेले पापा निमती भयंकर पाप भरला हागेले मात्र न्ही आनी किसकड मस्त पाप आसा तागेले ते सांगू समीत जायना म्हूण सांगून चित्रगुप्त यमधर्मा लागी सांगता एतत् पापद्वयम् एतास्मिन् अत्युग्रं वर्तते प्रभो अन्यान्यपि च पापानि सन्त्यस्मिन् विविधानि च कितले पाप म्हूण सांगता गेले एक वे दोन वे जाल्यार सांगू येता हें सांगिल्लें तितलें आसा सांगिल्लें तितलें आसा सांगिल्लें तितलें आसा तितलें पाप केलेलें हाका व्हड शिक्षा दिवका यमधर्मा म्हूण सांगून चित्रगुप्त सांगता नारद हें विशय नारायणा लागीं नारायण सांगता हे विशय नारदाक हे नारदा अशी चित्रगुप्तान सांगिल्लें उत्तर आयकून ते यमधर्मरायाक कोप येवन हें कदर्यो फल खांपून काडलेले देखून 1000 वर्ष कपी जन्मांत आसो आनी यजमानाक विश्वासघात केलेले देखून आयिल्ले पापकर्म मागीर कसो ताका शिक्षा दिवची पळोवया आतां खांपिले ते मागीर फल खांपिल्ले देखून तो कपी जन्म घेवन येवो म्हूण सांगून ताका यमधर्मान ताका शिक्षा दिली काय हांगाक बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्मेचे नारायण नारद संवादात रडधन्व उपाख्यानाचे कदर्यू उपाख्यान म्हणलेले 27 अध्याय जालो आनी पायच्या दिसाक 28 अध्यायांत कसल काणी म्हूण पायच्या दिसा पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।